वार्तांकन रोखठोक बातमी। मोहोळ शहरातील बस स्थानक परिसरात शनिवारी रात्री छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवल्यानं शहरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान त्या पुतळ्यास परवानगी आहे का याची खातरजमा करण्याचं काम सुरू असून नागरिकांनी शांततेसाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर व पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी केले। पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार मोहोळ शहरातील बस स्थानक परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अज्ञातांनी शनिवार दिनांक 21 रोजी रात्री बसवला। रविवारी सकाळी पुतळा बसवलेल्या ठिकाणी मोठी गर्दी झाली, त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्यानं तणाव सदृश वातावरण निर्माण झाले। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांची मोहोळ शहरातील विविध पक्षांचे नेते, नागरिक, तहसीलदार सचिन मुळीक व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली। त्यात चर्चा होऊन ही जागा नेमकी कोणाच्या मालकीची आहे याच्या माहितीसाठी महामार्ग प्रशासनाला पत्र देण्यात आलं। त्यात पुतळा बसवण्याची परवानगी दिली आहे का याचीही माहिती मागवली आहे। दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आलाय त्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या, शीघ्र कृती दलाची 1 तुकडी तसेच 7 पोलीस अधिकारी व 50 पोलीस कर्मचारी असा मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।